नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ शहराचा आव आणते, पण त्यांना लाज वाटली पाहिजे। आज तुम्हाला मी आरोग्य मंदिर नाही तर महापालिकेनं अधिकृतपणे चालवलेलं एक नरक दाखवणार आहे। वाशीच्या या रुग्णालयामध्ये पाय जरी ठेवला ना तर माणसाचा आजार बरा व्हायच्या आधी घाणीच्या वासाने उलट्या होतील। बरं, आता पुढे मी तुम्हाला असा काही व्हिडिओ दाखवणार आहे, तो पाहताना तुम्ही चुकून जरी जेवत असाल ना तर आधी ते जेवण खाली ठेवाल, इतकी भीषण अवस्था आहे। आता हे व्हिज्युअल्स बघा, वॉर्डच्या अगदी बाहेर उघड्यावर जेवणाची ताटं पडलीत, त्या जेवणाच्या बाजूलाच हा कचरा आहे आणि त्या कचऱ्यामध्ये चक्क लहान मुलांचे डायपर्स आहेत, हगीज आहेत आणि ते असं घाणेरड्या पद्धतीने पडलं होतं। आता हे शौचालय बघा, ही झोपडपट्टी केलेली आहे, लाद्या फुटल्या, त्यातून घाण पाणी बाहेर येत आहे, त्या वॉटर टँकला तर पाणीच नाहीये, कचऱ्याचे डब्बे उघड्यावर पडलेत, तिथले जे रुग्णालयातले जे नातेवाईक आहेत रुग्णांचे ते असे बाहेर बसून जेवतायत। नाही तुम्ही थांबा, मला तुम्हाला अजून दाखवायचंय। हे रुग्णालय नाहीये, हे उंदरांचं ना बीळ झालेलं आहे, कारण इथं झुरळ रुग्णांच्या अंथरुणावर, त्यांच्या फळांवर, त्यांच्या खाद्यपदार्थांवर असेच फिरतात आणि हे रुग्ण यावर काय बरं बोलतील। ते आधीच बिचारे त्यांच्या परिस्थितीला इतके थकलेत, इथं साधं पाणी प्यायला नाहीये, इथल्या टाक्यांना नळ नाहीये। मी एका महिलांच्या वॉर्ड मध्ये गेले होते, तिथे वरगाळ्याने पाणी बाटलीत भरावं लागत होतं, अशी अवस्था आहे। मला सांगा, या सगळ्याची जरा तरी लाज वाटली पाहिजे। लोक टॅक्स भरतात, ते काय तुमच्या खुर्च्या गरम करण्यासाठी भरतात का, की तुम्ही एसीच्या केबिन मध्ये बसून तुम्हाला आमच्या सामान्य माणसाच्या मरणाचा वासच येत नाहीये। आजची बातमी आहे, तिथे हॉलमध्ये पाणी साचलं होतं, अनेक खोल्या गलिच्छ अवस्थेमध्ये बंद पडलेल्या आहेत। हे स्मार्ट सिटीचं लक्षण आहे का? या सगळ्याच्या माध्यमातून कुणाचं भलं झालंय हे तुम्ही सांगा। रुग्णालयाच्या बाहेर तर एवढी ट्रॅफिक जाम होते ना की निम्मे ऍक्सिडेंट तर तिथे होतील। मला सांगा, हे सगळं करून तुम्ही कुणाचं भलं करताय? ज्या लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे ना, त्याचं उत्तर आता तुम्हाला द्यावंच लागेल। जर पालिकेने यावर दखल घेतली नाही, ही अवस्था जर तुम्ही वेळीच बदलली नाही तर आम्ही आमचे विचार थांबवणार नाही, आम्ही याचा सतत पाठपुरावा करत राहू। त्यामुळे नवी मुंबईकरांनो, आता आम्ही पुढे येऊन आवाज उठवलाय, तुम्ही सुद्धा याला साथ द्या आणि हा व्हिडिओ त्या झोपलेल्या प्रशासनापर्यंत नक्की पोहोचवा। जर याच्यावर कारवाई नाही झाली तर त्याचा पुढचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आहोतच।